मी पृथ्वीराज आणि मी पुण्यामध्ये सध्याला एक साधारणतः 2 वर्ष राहिलो आहे आणि अशी एक गोष्ट आहे जी सगळ्याला सांगू इच्छितो. हे बघा हे हा जो आहे ना हा कचरा आहे. म्हणजे याला कचऱ्याची व्यवस्था कुठं किंवा कॉलनीमध्ये किंवा कुठे ह्या जर जागा नाही भेटली तर असं कुठेही फेकलं जातं पुण्यामध्ये. हे तुम्ही निरीक्षण केलं असेल पुण्यामध्ये राहत असेल तर सुधारली पाहिजे. हे याची दखल महानगरपालिकेने घेतली पाहिजे. तर जागो ठिकाणी जिथे कॉलनी नाही किंवा सिंपल कॉलनी आहे जिथे डस्टबिन वगैरेची व्यवस्था नाही केली तर तिकडे डस्टबिनचं व्यवस्था केलेली हवी. कारण असा रस्ता कुठेही जर राडारोडा पडत असेल तर दुर्गंधी किंवा प्रदूषण होण्याचं हे कारण आहे. तर ह्याची दखल घेतलीच पाहिजे. जर शहर जर स्वच्छ नसेल तर मग इथे शहरामध्ये श्वास नाही घेता येणार. हां बघा हा इथे कचरा पडलेला आहे आणि हा इथे मित्रांनो. तर इथे पण बघा हा कचरा घरचा कचरा लोकांनी रात्री टाकलेला. हा दिवसभर कचरा नसतो आहे कारण इथून महानगरपालिका जी आहे ना इथून कचरा उचलत असते. तर बघा ह्या असल्या कचऱ्यामुळं आपल्या प्रदूषण होणार, दुर्गंधी पसरणार, मच्छर डासची संख्या वाढ. याची दखल घेणं कोणाचं काम आहे? महानगरपालिकेचं काम आहे आणि त्यांच्या अगोदर एक नागरिकाचं ते काम आहे. प्रथमतः मी नागरिक आणि मी एक माझ्या शहरात राहणार, मी एक शहराचा नागरिक. माझं काम आहे की माझं परिसर स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि मी दुर्गंधी नाही गेली पाहिजे. तर या गोष्टी दखल आपण स्वतः आणि महानगरपालिका केली पाहिजे. आणि इकडे डस्टबिन वगैरे असं जर व्यवस्था केली तर आपल्या शहराचं वातावरण सुंदर राहील, शहर सुंदर राहील. तर नाईट ब्लॉग अँड we will meet next video. Bye bye.